नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या रहिवासी वस्ती बाजारपेठांमधून नागरिकांचे मोबाईल चोरी होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलीस आयुक्त संदीप करणे यांनी आरोपींचा लवकर शोध घ्यावा असे सक्त आदेश दिले होते। याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बागुल यांना गुप्त माहिती मिळाली की आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथील मोबाईल आणि लॅपटॉप चोरणारी टोळी शहरात दाखल झाली आहे। त्याच अनुषंगाने 6 जून रोजी तपास करीत असताना काही जण मोबाईल विक्रीसाठी नाशिक रोड येथील सुभाष रोड येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, संदीप मसदे, संदीप भाड, शरद सोनवणे, नाझीम पठाण, पोलीस नाईक विशाल देवरे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार आदींच्या पथकाने सभास रोड येथे सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे विचारपूस केली असता इंद्रा डुमपपा राहणार आंध्र प्रदेश, बालाजी सुब्रमणी राहणार तामिळनाडू आणि दुर्गेश कृष्णमूर्ती राहणार आंध्र प्रदेश अशी असल्याचे समजते। संबंधितांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून विविध ठिकाणांवरून चोरलेले 2,38,200 रुपये किमतीचे 22 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। याच 5 जून रोजी पंचवटी परिसरातील राजपाल कॉलनी येथे एकाच घरातून 5 मोबाईल चोरले होते। सदर आरोपी पकडले गेल्यामुळे नाशिक शहरात होणाऱ्या संभाव्य मोबाईल चोरी प्रतिबंध करण्यात यश आले आहे। नाशिक स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।